तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। तर आज होता मित्रांनो शनिवार। सकाळ सकाळी उठून आधी आपण अंघोळ करून आलो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी। तर आनंदमयीचं मंदिर पण खूप मस्त काम चालू होतं आणि त्यानंतर मनीष आणि मी निघालो गावाकडे। बघू शकता मनीष आणि मी त्याच्या गाडीवर। त्याच्यानंतर बघू शकता आम्ही निघालो गावात। तर गावात गर्दी नव्हती। तर आपण पहिले गावाची पूर्ण चक्कर घेणार आहे। इथे आहे मराठी शाळा आणि इथे आहे मळगंगाचं मंदिर मित्रांनो। त्याच्यानंतर शाळेपुढून क्रॉस झालो, म्हणलं शाळा सुटेन, शाळेचा व्हिडिओ घेऊ, पण शाळा काय मित्रांनो सुटली नाही। त्यानंतर गेलो आपण विठ्ठल रुक्माई मंदिरापाशी। तिथं पण मुलं बसलेले नव्हते। म्हणलं मुलांपाशी बसून थोडा व्हिडिओ घेऊ, पण मुलं पण तिथे नव्हते। तिथून म्हणलं आपण जाऊ शाळेमध्ये जातोय तर शाळा सुटत नाहीये। तर तिथे आपल्याला आयुष भेटला, पांढरी वस्तीवरचा राहणारा। तो म्हणला अजून अर्धा तास काय शाळा सुटत नाही, तुम्ही आता घरी जा। मी म्हणलं नाही आम्हाला तर व्हिडिओ घ्यायचाच आहे। तो म्हणला मग अर्धा तास थांबा, अर्ध्या तासाने सुटन। त्यानंतर गेलो गावात, तर मित्र परिवार आपल्याला भेटलेला होता। मग थोडेसे बोलले आणि त्यानंतर शाळा सुटली। बघू शकता आयुष रुमाल बांधून घरी चालला होता। तो म्हणला माझा व्हिडिओ घे। म्हणलं सचिन म्हणाला अरे थांब, आमचं काय चाललंय इथे। मग त्यानंतर लागली होती आम्हाला भूक लागल्यावर आम्ही डायरेक्ट जातो फुलेला। तर बघू शकता आम्ही आलेलो आहे फुलेला। मस्त हात धुवून घेतले, त्यानंतर मस्त रोटी आणि 2-3 भाज्या मागवल्या। तर मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा काय वाटला, क्वालिटी वाटला ना? आणि त्यानंतर आलो आपण संध्याकाळी बाजारात। तर मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।